नमस्कार. शिक्षण म्हणजे केवळ ज्ञान देणारी प्रक्रिया नव्हे, तर विचारांना दिशा देणारा, अनुभवांची देवाणघेवाण घडवून आणणारा आणि समाजाच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करणारा एक सुंदर प्रवास आहे. याच शैक्षणिक विचारांना नवी ऊर्जा देणारी खातिवली केंद्रांतर्गत दुसरी शिक्षण परिषद दिनांक 22 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हा परिषद शाळा बौद्धपाडा वेहळोली, केंद्र खातिवली, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात संपन्न झाली. या शिक्षण परिषदेला तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी माननीय श्री हिराजी वेखंडे साहेब तसेच बीट विस्तार अधिकारी माननीय श्री रामचंद्र विशे साहेब यांची विशेष उपस्थिती लाभली. माननीय रामचंद्रजी विशे साहेब यांचं आगमन आपल्या या जिल्हा परिषद शाळा बौद्धपाडा या शाळेच्या प्रांगणात झालेलं आहे आणि आपल्या विद्यार्थिनी औक्षण करून त्यांचं स्वागत या ठिकाणी करत आहे. खूप खूप स्वागत आपल्या दोघांचाही साहेब. मी साहेबांना विनंती करतो की आपण कृपया सकाळी ठीक 11 वाजता शिक्षण परिषदेसाठी आलेल्या सर्व शिक्षकांचे शाळेतील 2 विद्यार्थ्यांनी औक्षण करून पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. मॅडम यांचं देखील खूप खूप स्वागत. शिक्षिका माननीय शिरसाट मॅडम यांचं देखील पदवीधर शिक्षिका यांचं देखील माननीय कांगरे मॅडम रावत मॅडम यांचं देखील शाळेच्या वतीने खूप खूप स्वागत. शाळेच्या मुख्य उपक्रमशील शिक्षिका सानप मॅडम आपलं देखील शाळेच्या वतीने खूप खूप स्वागत. ओकडे सर यांचं देखील शाळेच्या वतीने खूप खूप स्वागत. यांचं देखील खूप खूप स्वागत. तर यांचं देखील शाळेच्या वतीने खूप खूप स्वागत. त्यानंतर 2 विद्यार्थ्यांच्या हस्ते उपस्थित शिक्षकांच्या खिशाला कार्यक्रमाचा आकर्षक बॅच लावून त्यांचे मनपूर्वक स्वागत करण्यात आले. गावातील महिला पालक वर्गाने उपस्थित महिला शिक्षकांचे मनपूर्वक स्वागत करत हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले. भारतीय संस्कृतीतील हळदी कुंकू ही केवळ एक परंपरा नाही, तर स्नेह, आदर, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक आहे. गावातील माता भगिनींनी अत्यंत प्रेमाने आणि उत्साहाने महिला शिक्षकांना हळदी कुंकू लावून त्यांचा सन्मान केला. यावेळी प्रत्येक महिला शिक्षिकेला प्रेमाची आणि आपुलकीची आठवण म्हणून रुमाल भेट देण्यात आला. या छोट्याशा पण मनाला भावणाऱ्या उपक्रमातून शाळा आणि समाज यांच्यातील अतूट नाते पुन्हा एकदा अधोरेखित झाले. शिक्षण परिषद म्हणजे केवळ ज्ञानाची देवाणघेवाण नव्हे, तर माणसांना जोडणारा, संस्कारांना जपणारा आणि समाजाला एकत्र आणणारा उत्सव आहे. याची सुंदर प्रचिती या हळदी कुंकू समारंभातून आली. गावातील महिला पालकांच्या या प्रेमळ सहभागामुळे शिक्षण परिषदेच्या आनंदात आणखी एक सुंदर रंग भरला. आपुलकीच्या या नात्याला मनपूर्वक सलाम आणि या सुंदर आयोजनासाठी सर्व माता भगिनींचे मनपूर्वक आभार. वर्गात सर्व शिक्षक विराजमान झाल्यानंतर त्यांना प्रेमपूर्वक कॉफी देण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे शिक्षक श्री वाकचौरे सर यांनी उपस्थितांचे शब्दसुमनांनी स्वागत केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात करण्यात आली.
मुझे मागणे माणसाने माणसाशी माणसा समभागणे शाळेचे मुख्याध्यापक श्री जाधव सर यांनी प्रास्ताविकातून शिक्षण परिषदेची भूमिका, उद्दिष्टे आणि आयोजनामागील विचार स्पष्ट केला. त्याच दिवशी ठरवलं की रात्री आपण ग्रामस्थांची सभा घ्यायची. ग्रामस्थांची सभा घेतली आणि त्यावेळेस निर्णय घेतला की आपण हे जे मराठी माध्यम आहे शाळा आमची ती सेमी इंग्रजी माध्यम करावी. आणि त्या दिवसापासून आपली ही शाळा सेमी इंग्रजी माध्यमाची झाली आणि यावर्षी 5वीचा वर्ग हा सेमी इंग्रजी माध्यमाचा सुरू झालेला आहे. यानंतर उपस्थित मान्यवरांचा शाल आणि पुष्पगुच्छ, एक प्रेरणादायी पुस्तक व गुलाब पुष्प देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. या स्वागत समारंभाचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे शाळेतील विद्यार्थी. इयत्ता 3रीतील विधान गोपाळ सोष्टे आणि इयत्ता 5वीतील संचिता संतोष लोखंडे या दोन्ही विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने आणि सुंदर पद्धतीने सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडली. यानंतर माननीय श्री हिराजी वेखंडे साहेब यांनी उपस्थितांना मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. त्यानंतर माननीय श्री रामचंद्र विशे साहेब यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. दोन्ही मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शाळेचे, शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले. त्यांच्या प्रेरणादायी शब्दांनी उपस्थित शिक्षकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. यानंतर लोकवर्गणीतून शाळेला प्राप्त झालेल्या इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्डचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तंत्रज्ञानाची जोड शिक्षणाला मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेला अधिक प्रभावी आणि आनंददायी बनविण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरले. ग्रामस्थ असतील, पालक असतील, आमच्या सर्व भगिनी असतील, सर्व नवतरुण मंडळी असतील, ज्येष्ठ मंडळी असेल, या सर्वांचं मी शिक्षण विभागाच्या वतीने मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. उत्कृष्ट व प्रेरणादायी शिक्षण परिषदेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल शाळेतील दोन्ही शिक्षकांचे सन्माननीय गट शिक्षणाधिकारी श्री वेखंडे साहेब व बीट विस्तार अधिकारी श्री विशे साहेब यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान व अभिनंदन करण्यात आले. त्यानंतर खातिवली केंद्राच्या सन्माननीय केंद्रप्रमुख सौ प्रतिभा गायकवाड मॅडम यांनी आपले काही प्रशासकीय विषय मांडले. यानंतर सुरू झाली शिक्षण परिषदेची मुख्य शैक्षणिक सत्रे. खातिवली केंद्राच्या सन्माननीय केंद्रप्रमुख सौ प्रतिभा गायकवाड मॅडम
यांनी आपल्या विषयाची मांडणी केली. त्यानंतर खातिवली केंद्र शाळेचे मुख्याध्यापक श्री कस्तुरे सर, विहळोली शाळेच्या शिक्षिका सौ येवले मॅडम व प्लॉटपाडा शाळेचे शिक्षक श्री तुर्कने सर यांनी आपापल्या विषयाचे प्रभावी सादरीकरण केले. शैक्षणिक सत्राच्या मध्यांतरात उपस्थित सर्व शिक्षकांसाठी रुचकर आणि सुग्रास भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. श्रावण महिन्याचे औचित्य साधून पुरणपोळी, गुळवणी, शाही तुकडा अशा विविध पदार्थांनी सजलेले स्वादिष्ट भोजन सर्वांना प्रेमपूर्वक वाढण्यात आले. मध्यांतरानंतर शिक्षण क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव करण्याचा सुंदर असा क्षण आला. सन 2025-26 मधील इयत्ता 4थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेले तसेच शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचा विशेष कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला. या गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षकांना शाल, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या यशामागे असलेल्या शिक्षकांच्या अथक परिश्रमांचा गौरव करणारा हा क्षण खरोखरच प्रेरणादायी आणि अभिमानास्पद होता. अशा प्रकारे ज्ञान, अनुभव, सन्मान, संस्कार आणि आपुलकीचा सुंदर संगम घडवून आणणारी ही शिक्षण परिषद यशस्वीपणे संपन्न झाली. शेवटी पाठ मालिकेचे सचिव श्री मुरकुटे सर यांनी उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार मानले आणि अध्यक्षांच्या वतीने शिक्षण परिषद संपन्न झाल्याचे जाहीर केले. या संपूर्ण शिक्षण परिषदेच्या यशस्वी आयोजनामागे ग्रामस्थ, पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या सहकार्यामुळेच ही शिक्षण परिषद अधिक सुंदर, आनंददायी आणि अविस्मरणीय ठरली. ज्ञानाच्या या उत्सवातून नवी प्रेरणा घेऊया. शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड देऊया. विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देऊया आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दिशेने एकत्रितपणे वाटचाल करूया. खातिवली केंद्राच्या दुसऱ्या शिक्षण परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक आभार. धन्यवाद.